नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर 24 जुलै 2024 रोजी संकष्टी चतुर्थी आहे आणि त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय करायचे आहेत आणि त्यामध्ये अतिशय साधे सोपे उपाय आहेत, पण त्याचा प्रभाव मात्र खूप प्रचंड प्रमाणात पडणार आहे आपल्या घरावरती आणि जीवनावरती। आपल्या मुलांची प्रगती होणार आहे, ज्यांना नोकरी नसेल त्यांना नोकरी मिळणार आहे, कामधंद्यात बिझनेसमध्ये यश मिळणार आहे आणि ज्या काही अडचणी असतील किंवा आपल्या घरातील पैशांसंबंधीच्या ज्या अडचणी आहेत ते गणपती बाप्पा आपले या उपायाने नक्कीच दूर करणार आहेत। तर त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे माझी, तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करा। तर संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांच्या उपासनेचा दिवस मानला जातो आणि या दिवशी आपण जर गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा केली आणि त्यांना ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या जर आपण केल्या आणि त्या पद्धतीने आपण त्यांची सेवा केली तर ते आपल्या आयुष्यातील अडचणी आणि विघ्ने नक्कीच दूर करतात। आणि प्रत्येकजण गणपती बाप्पांचा भक्त असतो आणि प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांना प्रथम मानाचं स्थान दिलेलं आहे आणि प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनानेच होत असते। तर बुधवार 24 जुलै 2024 रोजी संकष्टी येते आणि त्या दिवशी चंद्रोदय 9:48 येत आहे। तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे आवरायचं आहे आणि आपल्याला देवपूजेच्या ठिकाणी यायचं आहे। तिथे आल्यानंतर आपल्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। आपल्याला अभिषेक पाण्याचा किंवा दुधाचा करा, कशाचाही अभिषेक करा, पण अभिषेक करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम गण गणपते नमः। आणि तुमच्याकडे जर दुसरा कोणताही मंत्र असेल तर तो सुद्धा इथे म्हटला तरी चालणार आहे। त्याचप्रमाणे अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि पूजेच्या स्थानी ठेवायची आहे। जिथे आपलं स्थान असेल गणपती बाप्पांचं तिथे आपल्याला ती मूर्ती स्थापित करायची आहे। त्यानंतर मूर्तीला फुले, अक्षता, हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य बनवला असेल तर तो ठेवायचा। गोडाचा नैवेद्य म्हणजे आपल्याला मोदक गणपती बाप्पांना फार आवडतात। जर मोदक आपण बनवलेले नसतील तर तुम्ही त्या दिवशी साखरेचा नैवेद्य ठेवा किंवा तुमच्याकडे जे काही गोड अवेलेबल असेल ते गणपती बाप्पांना ठेवा, कारण गोड पदार्थ गणपती बाप्पांना खूप आवडतात आणि तोच नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्या अतिशय प्रिय असणाऱ्या दुर्वा आपल्याला कुठूनही आणायचे आहे। फुलांच्या दुकानामध्ये आपल्याला दुर्वा मिळतील आणि त्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी करून अर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे फुलांच्या दुकानामध्ये आपल्याला जर जास्वंदीचं फूल मिळालं तर जास्वंदीचं फूल घेऊन या, ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि ते सुद्धा अर्पण केलं तरी चालणार आहे। आणि त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे ते मिळालं नाही तर तुम्ही पिवळ्या झेंडूचं फुलांचा हार आपल्या गणपती बाप्पांना घातला तरी सुद्धा चालणार आहे। त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे। धूप, दीप, नैवेद्य, आरती, दक्षिणा, विडा आणि त्याचप्रमाणे एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे, ती म्हणजे खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये छोटासा गुळाचा खडा। हे आपल्याला गणपती बाप्पांना संकष्टीच्या दिवशी अर्पण करायचंच आहे। आणि अशा पद्धतीने जर आपण सेवा केली ना तर गणपती बाप्पा आपल्यावरती अतिशय प्रसन्न होतात। आणि संकष्टीच्या दिवशी ही का करायची असतात सेवा, कारण हा अतिशय महत्त्वाचा योग असतो आणि गणपती बाप्पा या दिवशी आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी जणू काही साक्षात त्यांच्या समोर येत असतात आणि त्यांच्याकडून ही सेवा करून घेत असतात। आणि जो भक्त मनोभावे त्यांची ही सेवा करेल तर त्यांच्या आयुष्यातील अडचणी ह्या निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणपती बाप्पा त्यांना आशीर्वाद देत असतात। तर या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी। मुले चिडचिड करत असतील किंवा अभ्यासात त्यांची प्रगती होत नसेल किंवा मुले मोठे असतील पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल तर त्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे, शक्तिशाली उपाय आहे हा। तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला गणपती बाप्पांची प्रार्थना, आरती, स्तोत्र असेल तर स्तोत्र म्हणा आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करून घ्यायचा आहे। तर चंद्रोदयाची वेळ ही 9:48 आहे आणि त्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुलाला पाटावरती बसवायचं आहे किंवा आसनावरती बसवायचं आहे आणि बसवून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये
भात घ्यायचा आहे, ताजा भात घ्यायचा आहे आणि तो एका वाटीचा आकार देऊन तो गोल असा वाटी नैवेद्याप्रमाणे वाटी काढायची आहे आणि त्यावरती दही टाकायचं आहे। तर आता ही प्लेट घेऊन आपल्याला ज्या ठिकाणी मुलाला बसवलेलं आहे त्या ठिकाणी येऊन मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि ओवाळत असताना अजिबात कसलाही विचार करायचा नाही आहे आणि कोणताही शब्द काढायचा नाही आहे। फक्त 7 वेळा मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत ओवाळून घ्यायचं आहे। आता हे झाल्यानंतर प्लेट बाजूला ठेवायची आहे आणि आपण जी गणपती बाप्पांची आरती केलेली आहे, चंद्रोदयाच्या नंतर आपण जी आरती करतो त्या आरतीचं जे काळं थोडंसं विभूती असते ती आपल्या मुलाच्या कपाळाला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर मुलाला उभा करून आणि आपण सुद्धा स्वतः गणपती बाप्पांसमोर हात जोडून उभं राहायचं आहे आणि गणपती बाप्पांना मुलाची जी काही अडचण आहे, अभ्यासामधील प्रगती असू दे, चिडचिड असू दे किंवा नोकरीमध्ये यश हवे असेल, कोणतीही समस्या असू दे मुलाची, ती गणपती बाप्पांना अतिशय मनोभावे आपल्याला सांगायची आहे आणि गणपती बाप्पांना अतिशय श्रद्धेने आपल्याला विनंती करायची आहे, गणपती बाप्पा माझ्या मुलाच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी निघून जाऊ देत आणि लवकरात लवकर जाऊ दे आणि त्याची प्रगती होऊ दे, दिवसेंदिवस त्याची प्रगती वाढो आणि त्याचा किरकिरपणा चिडचिडपणा जो काही आहे आणि अभ्यासात जी प्रगती कमी होते ती जास्तीत जास्त वाढू दे आणि किरकिर कमी होऊ दे आणि त्याची शांत होऊ दे तो। अशा पद्धतीने हृदयापासून गणपती बाप्पांना विनवणी करायची आहे आणि आपल्या मुलाला सुद्धा नमस्कार करायला सांगायचं आहे गणपती बाप्पांना आणि त्यानंतर जो आपण दहीभात घेतलेला आहे, जी प्लेट आहे दहीभाताची, तो नैवेद्य आपल्याला बाहेर पक्ष्यांसाठी ठेवायचा आहे, पण त्या रात्री ठेवता येणार नाही आपल्याला, दुसऱ्या दिवशी आपण पक्ष्यांना ते घातलं तरीही चालणार आहे। अशाच पद्धतीने आपल्याला प्रत्येक संकष्टीला 11 संकष्टी हा उपाय करायचा आहे मुलांवरती दहीभाताचा। त्यानंतर मुलांचा हट्टीपणा कमी होतो, मुलांची चिडचिड कमी होते, किरकिर कमी होते, अभ्यासात मन लागतं आणि मुलांची प्रगती होण्यास सुरुवात होते। तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आपल्या आईने मुलांसाठी करायचा आहे आणि आपल्या मुलांची प्रगती गणपती बाप्पांच्या कृपेने आणि आपण जे विधिवत गणपती बाप्पांची जी सेवा केलेली आहे त्यामुळे आपल्याला या उपायाचा सुद्धा लाभ होतो 100 पटीने आणि मुलांची किरकिर चिडचिड बंद होऊन त्यांचं मन अभ्यासामध्ये लागून त्यांची प्रगती होण्यास मदत होते। तर ही होती छोटीशी माहिती आणि छोटासा उपाय मी इथे सांगितलेला आहे आईने मुलांसाठी करायचा गणपती चतुर्थीच्या दिवशी। आणि जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।